नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वादाची रसोई। आज आपण भेंडीची चमचमीत अशी भाजी बनवणार आहोत आणि ही भाजी टिफिनसाठी बनवत आहे आणि बनवायला खूप सोपी आहे। त्यासाठी काय करायचं, एक कढई घ्यायची। कढई छान गरम झाली की त्याच्यामध्ये भेंडी ॲड करायची। भेंडीमध्ये एक चमचाभर तेल ॲड करायचं आपल्याला आणि तेलावरती भेंडी छान परतून घ्यायची आणि आपल्याला तोपर्यंत ही भेंडी परतायची जोपर्यंत ती चिकटपणा त्याचा पूर्ण जात नाही। आता पाहू शकता एकदम छान भेंडी परतली गेलेली आहे आणि अजिबात चिकट राहिलेली नाही आहे भेंडी। ही भेंडी आता एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायची। मी सर्व भेंडी आता प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही। आता त्याच कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल ॲड करायचे। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये भरपूर चिरलेला कांदा ॲड करायचे। कांदा छान आपल्याला परतून घ्यायचे। कांदा छान परतला की घरातले बेसिक मसाले ॲड करायचे। एक छोटा चमचा धनेपूड, एक छोटा चमचा गरम मसाला, थोडीशी हळद आणि एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला ॲड करायचा। हे सर्व मसाले कांद्याबरोबर छान परतून घ्यायचे। हे मसाले छान परतले की त्याच्यामध्ये एक मोठ्या साईजचा कट करून घेतलेला टोमॅटो ॲड करायचे। चवीपुरतं मीठ ॲड करायचे। मिठामुळे पटकन टोमॅटो शिजला जातो आणि मऊ होतो। आता टोमॅटो छान परतून घ्यायचं आहे आपल्याला। टोमॅटो छान परतला आणि मसाल्यातून तेल सेपरेट व्हायला सुरुवात झाली की त्याच्यामध्ये आपण भाजून घेतलेली भेंडी ॲड करायची। ही भेंडी आता आपल्याला मिक्स करून घ्यायची मसाल्यांसोबत। पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण भेंडी मिक्स करून घ्यायची आणि तुम्ही जर ऑब्झर्व केला असेल तर भेंडीचा कलर अजिबात चेंज झालेला नाही आहे, ॲज इट इज भेंडीचा कलर आहे। आता याच्यामध्ये 2-3 चमचे शेंगदाण्याचं कूट ॲड करायचे। हे शेंगदाण्याचं कूट भेंडीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। पाहू शकता अशा पद्धतीने भेंडीमध्ये पूर्ण शेंगदाण्याचं कूट छान मिक्स झालेलं आहे आणि भेंडी पण आपली 50% ऑलमोस्ट शिजलेली आहे। आता त्याच्यावरती प्लेट ठेवून एक वाफ येऊ द्यायची आहे भेंडीला आणि एक 5 मिनिटाच्या वाफेत भेंडी आपली छान शिजली जाते। पाहू शकता तुम्ही, वाफ छान आलेली आहे आणि भेंडी पण आपली ऑलमोस्ट शिजलेली आहे। एकदा मिक्स करून घ्यायची भेंडी छान आणि ही भेंडी खाण्यासाठी किंवा टिफिनला देण्यासाठी तयार आहे। ही भेंडी चपातीबरोबर, भाताबरोबर खूप छान लागते। तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की भेंडीची भाजी बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशी बनली होती। आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील तेही मला कमेंट